नमस्कार मंडळी, मी रेणुका अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पुणेमधील वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक हिस्टॉरिकल प्लेस, तो म्हणजे शनिवार वाडा. सो लेट्स बिगिन अवर जर्नी. हा वाडा पुणे स्टेशनपासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे स्टेशन जवळ असणाऱ्या आंबेडकर चौकातून इथे येण्यासाठी तुम्हाला बऱ्याच बसही अवेलेबल आहेत. जर तुम्हालाही माझ्यासारखं इतिहास, रहस्य आणि राजेशाही वास्तुकला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा वाडा पुणे स्टेशन पासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे स्टेशन जवळ असणाऱ्या आंबेडकर चौकातून इथे येण्यासाठी तुम्हाला बऱ्याच बसही अवेलेबल आहेत. या वाड्याची नीव शनिवारी रचल्यामुळे याला शनिवार वाडा असे नाव पडले आहे. And that time this was the headquarter of the Peshwa. Guys, let's talk about the architecture. हा वाडा 1732 मध्ये ग्रेट मराठा पेशवा बाजीराव प्रथम यांच्या काळात बांधण्यात आला होता. Originally this was a 7-story building. Initially this वाडा was built using stone and wood. या दरवाजावरचे स्पाइक्स बघितले तर लक्षात येईल की हे हत्तींच्या आक्रमणांपासून संरक्षणासाठी बांधण्यात आले होते. गाईज, दिस इज नॉट जस्ट अ फोर्ट. दिस प्लेस होल्ड्स द ग्लोरियस हिस्ट्री ऑफ द मराठा एम्पायर. पुण्याच्या हृदयात वसलेला हा शनिवार वाडा म्हणजे पेशव्यांच्या इतिहासाचं जिवंत प्रतीक. ही फक्त इमारत नाही तर मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष आहे. या वाड्याभोवती मजबूत भिंती आणि 5 मोठे दरवाजे आपल्याला बघायला मिळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. त्यानंतर येतात मस्तानी दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, खिडकी दरवाजा. तसेच आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे सुंदर अशा बागाही पाहायला मिळतात. खरं तर हा वाडा जितक्या थाटात उभा आहे तितकाच या वाड्यामागचा इतिहास भयानक आणि दुःखदायक आहे. या वाड्याविषयी अनेक हॉन्टेड स्टोरीही सांगितल्या जातात. बट आय डोंट नो, इज इट रिअल ऑर फेक? वन ऑफ द मोस्ट फेमस अँड स्केरी स्टोरीज इज अबाउट नारायणराव. असं म्हटलं जातं नारायणरावांची ती हत्या झाली होती आणि त्यावेळी त्यांनी काका मला वाचवा असा आक्रोश केला होता. आणि आजही काही लोकांना रात्री हा आवाज ऐकू येतो असं सांगितलं जातं. तसेच एक भयानक इन्सिडन्स म्हणजे 1828 साली लागलेली आग. या भयानक आगीत कंटिन्यू 7 डेज हा वाडा होरपळत होता. अँड दॅट टाइम मोस्ट ऑफ द वुडन स्ट्रक्चर वॉज डिस्ट्रॉयड. आज इथे या वाड्याचा मोठा भाग नष्ट झाल्यामुळे या वैभवशाली इतिहासाचे काही शिल्लक असे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळी येथील हजारी कारंजे अतिशय फेमस होते. हजार नळ असलेले सुंदर फाउंटन त्या काळात एक इंजिनिअरिंग मास्टरपीस होते. दिस प्लेस वॉज द सीट ऑफ पॉवर फॉर द पेशवास. स्टार्टिंग फ्रॉम बाजीराव
followed by नानासाहेब पेशवा and then माधवराव. प्रशासन, युद्धनीती, राजकारण सगळं इथून चालायचं. या वाड्याभोवती स्टोन स्पोर्ट्स बॉल्स उपलब्ध आहेत. या भिंती साधारण 20 फीट उंच असून डिफेन्ससाठी बनवल्या गेल्या होत्या आणि टॉपवर बुरुज होते जिथून सैनिक वॉच ठेवत होते. Inside the Wada, there were multiple sections like Diwankhana, residential room, gardens, courtyards, everything planned in the way that it reflects royal lifestyle. Natural light and ventilation साठी परफेक्ट प्लॅनिंग या वाड्यात दिसून येतं. खरं तर वुडन स्ट्रक्चर अँड ब्युटिफुल कार्विंग्स येथे दिसून येतात. या विंडोज इथे अशा डिझाईन केल्या आहेत की जिथून प्रकाश आणि हवा इझिली आत येऊ शकेल. Shaniwar Wada is the perfect example of Maratha engineering, planning and royal lifestyle. If you love history, architecture, this place is a dream. आपल्या या मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास पाहताना it felt like proud. खरं तर इतिहास फक्त वाचायचा नाही तर अनुभवायचा असतो. For me, this was not just a visit. This was our journey through the grand Shaniwar Wada. History, power, tragedy and mystery all in one place. If you guys enjoyed this video, please like, share and subscribe करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. Until then, stay curious, keep exploring. धन्यवाद.